आम्ही जातो तुम्ही कृपा सो द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. अंतकाळी विठो आम्हासी पावला, अंतकाळी विठो आम्हासी पावला. कुडी सहित झाला गुप्त तुका, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. विठ्ठला विठ्ठला तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करो पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नागेंद्र हराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. विठ्ठला विठ्ठला आम्ही जातो तुम्ही कृपा सो द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावितो. विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे देऊळगाव दुधाटे, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. या ठिकाणी हनुमान मंदिरामध्ये आज फाल्गुन वद्य द्वितीया म्हणजे संत तुकाराम बीज. संत तुकाराम महाराज यांचं सदेह वैकुंठ गमन आजच्या तिथीला झालेलं आहे. ती तिथी म्हणजे फाल्गुन महिन्यातली वद्य द्वितीया. म्हणून या बीजेच्या दिवशी आपण संत तुकाराम महाराजांचं सदेह वैकुंठ गमनाचा प्रसंग कथन करत असतो. आणि या सदेह वैकुंठ गमनानिमित्त आयोजित केलेली ही कीर्तनरूपी सेवा. सेवेचे आयोजक आहेत सुदामराव नामदेवराव दुधाटे, पांडुरंग नामदेवराव दुधाटे आणि गोविंदराव नामदेवराव दुधाटे. या तिन्ही बंधूंनी या सेवेचं आयोजन केलेलं आहे. त्यांना कोटी कोटी धन्यवाद. कारण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तुम्हा आम्हाला आनंद वाटेल याचं नवल नाही, पण तयाचा हरेख
वाटे देवा. सात्विक संतती देवाला हर्ष उल्लासित करते, म्हणून त्यांना धन्यवाद. सेवेचं आयोजन त्यांनी केलं. ज्ञानदान आणि अन्नदानाच्या रूपात आजची सेवा आहे. आणि या सेवेसाठी निवडलेला अभंग स्वतः ज्यांचा आज सदेह वैकुंठ गमन झालेला आहे या तिथीला, ते संत तुकाराम महाराज यांचा अभंग आहे 3 चरणांचा. आणि या अभंगाद्वारे तुकोबराय स्वतःच असं सांगतात, आपल्या जीवनाचं स्वतःच सांगतात की मला न्यायला पांडुरंग परमात्मा आलेला आहे बाबांनो, आता मी जाणार आहे, अशी सूचना सगळ्या लोकांना करतात. आणि देवाला म्हणतात की तू आम्हाला शेवटच्या वेळी पावलास देवा बरं, शेवटच्या वेळी आमचं इच्छित मनोरथ पूर्ण केलंस, म्हणून आनंदही व्यक्त करतात आणि श्रोत्यांना सावधही करतात की आमची जायची वेळ आलेली आहे, पांडुरंग परमात्मा आम्हाला न्यायला आलेला आहे. अशा अर्थाचा आजचा अभंग आहे. जगावेगळा मृत्यू तुकोबरायला. मृत्यू म्हणताच येत नाही. उदाहरण सांगतो. देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. जो देहाच्या गावाला आला म्हणजे देहाला आला, त्याला मृत्यू ठरलेला आहे, पण याला अपवाद तुकोबराय. प्रत्येकाला हा देह इथं टाकून जावं लागतं. हा देह घेऊन कुठेही जाता येत नाही. पण संत तुकाराम महाराजांचं जगावेगळं कार्य पाहून त्यांनी हा देह काळाच्या ताब्यात दिलाच नाही. तुमच्या आमच्या देहाच्या मागं काळ लागलेला आहे प्रत्येकाच्या. आयुष्य खातो काळ सावधान, घडी घडी काळ वाटे याची पाहे. घडी घडीला काळ टपूनच बसलेला आहे. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा. काळ सारखा आपली घटिका मोजत आहे, म्हणून एक एक दिवस आपलं आयुष्य कमी होत आहे. आणि एक दिवस हा देह आपल्याला टाकावा लागणार आहे. शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. आपल्याला दिली कुलांजळी तीळ नाम रूपासी. दिली कुलांजळी तीळ नाम रूपासी आणि शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. पंचतत्वात हा देह विलीन आपल्याला करावाच लागणार आहे. का पर्याय आहे काय? कोणी किती जरी मोठा असला, येथे आले अवतार उरोनेदी. लक्षात घ्या तुकोबरायचा अधिकार. आणि अवतारांना सुद्धा हा देह, भगवान परमात्मा स्वतः श्रीकृष्ण अवतारामध्ये आले असताना त्यांना अवघड होतं का? पण त्यांना सुद्धा भिल्ले विंधिले शारंगधर, झाला पुरंदर सहस्त्र नयन. देवाला सुद्धा जावं लागलं. पण संत तुकाराम महाराजांनी जगावेगळं हा देह काळाच्या ताब्यात दिला नाही. तुम्हा आम्हाला द्यावाच लागतो, पर्याय नाही. किती जरी आपलं देहावर प्रेम असलं तरी सुद्धा अंतकाळी ते प्रेम सोडावंच लागतं. किंबहुना काळ तुम्हाला कधी घेऊन जाईल हे सांगता येत नाही. म्हणून या देहावर कितीही प्रेम करा, तो एक दिवस मातीमोल होणार आहे. मग जववरी देह तववरी साधन. संतांनी सांगितलं देह आहे ना, तववरी साधन करोनिया ज्ञान सिद्ध करा. तोपर्यंतच आहे बाबा. जवळ हे सकळ सिद्ध आहे तो
सूचना करतात, संत आपल्याला सूचना करतात. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तो आपुले स्वहित पाहे. आणि तीर्थयात्रे जायचं, आपल्या स्वहिताचं काहीतरी बघा. स्वहिता कारणे संगती साधूची, स्वहित काहीतरी बघा. कारण आपुल्या हिताचे न होती सायास, आपल्या हिताचे आपण सायास करत नाहीत. म्हणून हिताच्या बाबतीत जागृत राहा. आपला विषय काय चालू होता? संत तुकोबारायांचा. का आपल्या बाबतीमध्ये आपल्याला सोडणार नाही, पण संत तुकोबारायला काळ भीत होता, यम थरथर कापत होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यमाची हिंमत नव्हती जवळ यायची. काळ गुलाम सलाम करी, काळाला लांबून नमस्कार करावा लागतो तुकोबारायला. जवळ जायची हिंमत नाही काळाची. यम थरथर कापतो. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबारायच्या बाबतीत जगा काळ खाय, जगाला काळ खातो, पण आम्ही माता दिला पाय, आम्ही मात्र त्या काळावर विजय मिळवला. तुकोबाराय म्हणतो आम्हाला तो काळ खाणार नाही, दुसऱ्यांना खाईल, जगाला खाईल, पण आम्हाला काळाची सुद्धा हिंमत नाही. कारण कास घालून बळकट झालो कळी काळावरी नीट. आम्ही कळी काळावर भक्तीची कास मजबूत घातलेली आहे. धरोनी कास भक्तीची, बळकट कास भक्तीची. हरी तैसे हरीचे दास, त्याच्यामध्ये बळकट कास भक्तीची सांगितली. म्हणून काळाची हिंमतच नाही. विठ्ठला विठ्ठला अवतारांना जावं लागलं. या जगामध्ये कुणालाही राहायचं नाही, परंतु तुकोबारायला मात्र काळ भीत होता. इथपर्यंत लक्षात आलं तुमचं. आता त्याचे कारण नंतर बघू, कारण 12ला 5-10 मिनिट कमी आहेत. पहिल्यांदा आपल्याला 12 वाजता बरोबर गुलालाचा अभंग घेऊन गुलाल उधळायचा आहे. तदनंतर तुकोबारायचं चरित्र वैकुंठ गमनाचा थोडक्यात प्रसंग सांग. तुकोबारायला जीवन आपलं, कारण का जसं माऊलीला वाटलं की आता 21-22 वर्ष झाले, आपलं अवतार कार्य समाप्त करावं, तर त्यांच्या मनावर असतं कधी देह सोडायचं. लक्षात घ्या, आपल्यासारखं त्यांचं काम नाही. माऊलींना वाटलं आता अवतार कार्य समाप्त करावं, म्हणून 22व्या वर्षी समाधी अवस्थेत माऊली बसले. काळाच्या हातात देह दिला नाही, संजीवन समाधी घेतली. हे जगा वेगळं आहे. भगवंताला सुद्धा जे शक्य नाही ते साधूला शक्य. म्हणून संजीवन समाधी ज्ञानोबारायांनी घेतली. 21 वर्षात अवतार कार्य समाप्त. कारण अति दीर्घ जीविते को रमेत. ज्ञानी लोक फार काळ जगण्याची पण आशा करत नाही. तात्काळ आत्मस्वरूपाची ओळख करून घेणे, अहम ब्रह्मास्मी अवस्थेवर येणे आणि आपलं आत्मस्वरूप परमात्म स्वरूपात विलीन करणे, एवढ्या गोष्टी साध्य जीवनातल्या झाल्या, जीवनातलं साध्य संपलं, मग जास्त जगायची गरजच नाही. म्हणून साधू लवकरात लवकर आपलं कार्य आटोपून घेतात. काळ येण्याच्या अगोदर जव काळ असे दुरी ठेला, तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. मनी भाव धरोनिया भला, नवंचे त्याला चुकू नको. विठ्ठला विठ्ठला जसं ज्ञानेश्वर माऊलीने अवतार कार्य समाप्त केलं, तसं तुकोबारायांना वाटलं आता 42 वर्ष झाले, आपण आलो होतो ते कार्य केलं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संताचे मार्ग, हे जे कार्य होतं माझं. आणखी कोणतं कार्य होतं? कशासाठी संत येतात? धर्माचे पालन करणे पाठ, करणे पाठ, करणे पाठ.
धर्माचे पालन आणि करणे पाखांड खंडन, हेची आम्हा करणे काम. कोणतं काम? बीज वाढवावे नाम, म्हणजे वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे. हे संतांचं कार्य आहे. तुकोबरायला वाटलं माझ्या जीवनात जे कार्य मी घेऊन आलो होतो ते कार्य झालेलं आहे, आता जास्त दिवस राहणं योग्य नाही. तसे संकेतही तुकोबरायला देवाकडून मिळाले. चिन्हे उमटती अंगी शकुना जोगी उत्तम, आठवला बाप माय येईल काय मूळने नो. तुकोबरायला तसे चिन्ह उमटले अंगी. त्यांना लक्षात येऊ लागलं, अरे आळस घरी कर्मेना. तुकोबरायचं मन उत्कंठित झाले मन, आणि हीच खून तेथीची. तुकोबरायचं मन उत्कंठित झालं. देवा, माझं अवतार कार्य समाप्त होत आल्याच्या ह्या खुणा आहेत, ही चिन्हे आहेत, माझ्या अंगी उमटत आहेत. आणि खरोखरच माझं अवतार कार्य समाप्त होण्याच्या वेळेला, म्हणजे शेवटच्या टायमाला, आपण म्हणतो शेवटच्या वेळेला तू मला भेटणार आहेस, असे चिन्ह मला आजपासून दिसत आहे. म्हणून आपुल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. मला तसा निरोप आलाय, तसे चिन्हही दिसत आहेत. म्हणून सुखदुःख माझे ऐकिले कानी, कळवळा मनी करुणेचा. देवा, आता त्याची पंथे माझे लागलेसे चित्त, वाट पाहे नित्य माहेराची. आता मी माहेराची वाट पाहिलोय, असे चिन्ह मला दिसायले. तू मला न्यायला येणार आहेस देवा. एवढा तुकोबरायला अगोदरच संकेत प्राप्त होत असतो. तुम्ही बघा, संकेत अगोदर प्राप्त झाले तुकोबरायला. म्हणून तुकोबराय म्हणतात, आता मी जाणार आहे, आता मी जाणार आहे, हे निश्चित आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण सिद्ध व्हा, सिद्ध व्हावे, सिद्ध व्हावे. पुन्हा सांगितलं नाही म्हणतात, आसोठावे सकळा. सगळ्यांना सांगून जात आहे, असं नाही की तुम्हाला न सांगता जात आहे का, सांगून जात आहे. आसोठावे सकळा. आता माझी जाण्याची वेळ झालेली आहे, तुम्हाला जरी कुणाला यायचं असेल तर सावध व्हा. असं तुकोबराय सावध करतात. ते चिन्ह उमटले आणि तुकोबरायला खरोखर भगवान परमात्मा पैल आले हरी, शंख चक्र शोभे करी. देव स्वतः आले, मुकुट कुंडलाच्या दीप्ती, आणि ते जे लोपला गभस्ती, मेघ श्याम वर्ण हरी. देव आले आणि देव आल्याचं चिन्ह तुकोबरायला दिसलं. समोर देव आले, 14 टाळकरी उभे आहेत तुकोबरायचे. सर्वासमक्ष तुकोबरायने अभंग घेतला. घोटविना लाळ ब्रह्मज्ञान्या हाती, घोटविना लाळ ब्रह्मज्ञान्या हाती, मुक्तात्मस्थिती सांगले. तुकोबरायच्या जीवनातला अंतकाळी शेवटी कीर्तनात घेतलेला अभंग, सगळ्यात शेवटचा अभंग कीर्तनात घेतलेला. ते सगळे टाळकरी उभे आहेत. सर्वजण देहूमधील सर्व भाविक भक्त तुकोबरायावर प्रेम करणारा प्रचंड जनसागर समोर उभा आहे इंद्रायणीच्या काठी. देहूच्या जवळ आताही आपण जिथं तुकोबरायचं सदेह वैकुंठ गमन नांदुरकीचा वृक्ष आहे ना, त्या ठिकाणी तुकोबरायचं कीर्तन चालू आहे. तुकोबरायाने अभंग घेतला. घोटविन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती, मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायसा. तीर्थ भ्रमकाशी आणीन आळस, कडू स्वर्गवास करीन भोग. सांडवीन तपोनिदा अभिमान, यज्ञ आणि दान लाजवीन.
भक्ती भाग्य सीमा साधीन पुरुषार्थ. भक्तीचा जो अर्थ निज ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा. धन्य मनविन इहलोकी लोका. सगळ्यांनी पुन्हा म्हणायचं नाही. एक दिवस माझ्या जीवनातला हा जो शेवटचा दिवस आहे ना, याच्यानंतर तुम्हा आम्हा हेची भेटी आणि उरल्या त्या गोष्टी बोलावया. पुन्हा मी दिसणार नाही तुकोबरा म्हणतात. आजच पाहून घ्या. पुन्हा तुम्हाला म्हणावं लागेल एक दिवस. काय? धन्य मनविन इहलोकी लोका. धन्य मनविन इहलोकी लोका. भाग्याने तुका देखीला. पुन्हा जगाला म्हणावंच लागेल. धन्य मनविन इहलोकी लोका आणि भाग्यामे तुका देखीला. तुकोबरायाच्या समकालीन जे लोक होते ते पुन्हा म्हणायला लागले. खरं हे सिद्ध करून दाखवलं तुकोबा. आता आपण म्हणतो ना, धन्य तुकोबा समर्थ. तुकोबरायाची कीर्ती 16व्या शतकापासून आजपर्यंत आपण गातो. म्हणजेच धन्य मनविन इहलोकी लोक. भाग्यामे तुका देखीला. नंतर पुन्हा नाही. काय पाहायचं ते आता पाहून घ्या, भेटून घ्या. पुन्हा उरल्या त्या गोष्टी बोलावया. पुन्हा भेटी नाही, पुन्हा भेटी नाही. त्यामुळे आताच पाहून घ्या तुकोबराय म्हणतात. आणि खरोखर भगवान परमात्मा तुकोबरायला घ्यायला विमान घेऊन आले. गरुड वाहन विमानात बसून भगवान परमात्मा समोर आलेले आहेत. वेळ बरोबर दुपारची झालेली आहे. आणि आलेल्या असताना तुकोबरायला कवेत घेतलं भगवंतानं आणि कुडी सहित झाला गुप्त तुका. तुकोबरायला सदेह म्हणजे देहासहित वैकुंठाला देवानं घेऊन जावं. प्रयाण काळी देव अभंग घ्या. अभंग आम्ही जातो, तुम्ही हाच अभंग घ्यायचा. शेवटचं चरण झाल्यास बोलाल. पुंडलिक म्हणा.
हाती धरून या देवे नेला तुका. कुठे नेलं तुकोबारायला? जेथे नाही लोका पराश्रम. अशा ठिकाणी म्हणे रामेश्वर भट्ट सकाळापासून गेला तो विमानी बैसोनिया. तुकोबाराय देवासोबत गेले, जन्माचं सार्थक झालं, अवतार सार्थक करून गेले. आणि तुमच्या आमच्यासाठी राहिल्या त्या गोष्टी बोलावया. आपल्याला 4092 अभंग ठेवून गेले. आता त्या गोष्टी आपण बोलत राहायचं. आता तुकोबाराय कसे असतील याचा अंदाज ज्याचे त्यानं घ्यायचा. ज्या अर्थी भगवान परमात्मा स्वतः विमान गरुड वाहन घेऊन त्यांना न्यायला येतात, म्हणजे अधिकार काय असेल. एवढे अधिकार संपन्न साधू आपल्या महाराष्ट्रात जन्माला आले. हे आपल्या महाराष्ट्राच्या मातीचं भाग्य आहे. विठ्ठला विठ्ठला. आता तुकोबारायच्या कार्याचा थोडक्यामध्ये, कारण आपण आता सदैव वैकुंठ गमनाचा प्रसंग पाहिला. तुकोबारायांनी जीवनात येऊन देवानं त्यांना विमानात बसून न्यावं व सदैव वैकुंठ गमनाला तुकोबारायांनी सदैव वैकुंठ गमन करावं, असं कार्य तरी काय केलं याच्यावर थोडासा प्रकाश टाकू, म्हणजे आपल्या लक्षात येईल. संत आपल्यासारखे सामान्य दिसतात फक्त आपल्या लौकिकामध्ये, पण ते लौकिकात नसतात. त्यांना आपल्यासारखं समजायचं नाही. का? तुकोबाराय म्हणतात ना, तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा. जसा मी तुम्हाला दिसतोय ना तसा नाही बाबांनो. पुसणे ते पुसा पांडुरंगा. तुम्हाला खरं वाटत नसेल ना, देवाला विचार, मी जसा दिसतो तसा आहे का. म्हणजे कसा दिसतो? जिजाबाई सोबत राहतो, संसार करतो, मुलं बाळा आहेत, देहूला राहतो, भंडाऱ्या डोंगराव भजन करतो, घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य आहे. हे जे तुम्हाला दिसतंय ना सध्या, हे असा मी नाही, असा मी नाही, यापेक्षा निराळा आहे. म्हणजे हे लौकिकात आहे, पण संत नव्हती जगा मानसा त्या सारिखे. जसं समुद्र नदी नव्हे वेगा, पाषाण म्हणू नये लिंगा. आणि तसंच आहे, संत नव्हती जगा मानसा त्या सारिखे. दिसायला आपल्यामध्येच असतात ते, त्यांनाही मुलं बाळा असतात ना, संतांनाही, पण त्याच्यात लिप्त नसतात. ते कुणाला कळालंय? ते आपल्याला कळत नाही. त्यांची ममता, त्या आपुली ममता नाही देही. देहावरच ममता नसते तर प्रपंचावर कुठून असत? मग तुकोबारायांनी प्रपंच केला नाही का? केला ना, पण प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागी. अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हवेली. अहंता ममता दवडूनी निज शांती वरिली. काय केलं त्यांनी? निज शांती वरिली. आपण निज शांती गमावली. विठ्ठला पुढे सांगितले ना त्याच्यात, हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. हरिभक्तीचा महिमा अगोदरपासून होता, पण विशेष वाढविला. शब्द बघा निळोबारायचे काय, म्हणजे ज्ञानोबारायांनी ज्ञानदेवे रचिला उभारिले. पुढे नामातयाचा किंकर तेने केला से विस्तार. मग तुका झाला से कळस आणि भजन करा सावकास. बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपण केले ओजा. म्हणजे काय? तुका झाला से कळस, म्हणजे हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. म्हणजे काय? मंदिरावर कळस तुकोबारायांनी केला. मंदिर अगोदरचं होतं, पण त्याच्यावर कळस तुकोबारायांनी चढवला.
म्हणून हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. पुन्हा भक्ती वैरक्तीचा वैराग्याचा ठेवा उघडवून दाखविला, सगळ्यांना दाखवला. जगत उद्धारा लागी उपाय सुचविला. मग काही निंदक असतातच ना, मंबाजी बुवा, रामेश्वर भट्टासारखे. निंदक दुर्जनाचा संदेहच गेला हो, पुन्हा संदेह निरसला, त्यांचा संदेह ठेवला नाही. कारण का, साधूला विरोधक असतातच. एक जण चांगला म्हणतो तर एक जण वाईट म्हणतो, पण साधूला त्या दोन्ही आम्हा हेही नाही तेही नाही, दोहे पासूनही वेगळा. म्हणजे तुल्य निंदा असतो तिरमौनी, संतुष्टो एन केन अनिकेत स्थिर मतीर, भक्तिमान मे प्रियो नरा. वा विठ्ठल विठ्ठल. म्हणजे निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, हा आम्हा हेही नाही तेही नाही. वा, नारायण बाबांनी बरोबर सांगितलं. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे मान अपमानाच्या पलीकडं, सुखदुःखाच्या या द्वंद्वाच्या पलीकडे गेलेले साधू असतात. आपण फक्त आपापसात भांडतो, ते भांडत नाहीत. म्हणून मंबाजी बुवानं जरी काट्यानं मारलं तरी तुकोबाराय म्हणतात, माझे मंबाजी बुवा आज कीर्तनात दिसत नाहीत. ते कीर्तनात नसतील तर कीर्तन त्यांचं ऐकण्याचं जाईल ना. त्यांना बोलवून आणतो. ही साधूची दया आहे. ज्या माणसानं आदल्या दिवशी मारलं त्याच माणसाला कीर्तनाला बोलवून आणलं. मंबाजी बुवानं बहिणाबाईच्या गायीच्या पाठीवर मारलं तर वळ तुकोबारायच्या अंगावर उमटली. ही साधूची दया आहे. सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐशिया. ह्या कसोटीला तुकोबाराय उतरले. कारण सोपं नसतं, साधू होणं सोपं नाही. जया अंगी मोठेपण. तुम्ही बघा ना, साधारण माणसाला कोणी काही म्हणत नाही, पण साधू माणसाला, अहो तुम्ही काल अमक्या ठिकाणी दिसले, बरोबर नाही. म्हणजे सर्वजण साधूला कसं राहावं लागतं, अलिप्त कमळ जळी जैसे, कशाचाही लवलेस अंगाला लागू देऊन जमत नाही. कुठेही साधू अडकला नाही पाहिजे. फिरता साधून बहता पाणी असलं पाहिजे. तसं तुकोबाराय संसारात राहिले, प्रपंचात राहिले. अहो त्यांना काय, त्यांच्या एका अभंगावर जर आज महाराज लोकांचा बंगला होत असेल तर त्यांनी 4092 मध्ये पुण्यामध्ये पुणंच अख्खा आपलं केलं असतं ना, देहू पुणे एरिया तिकडला. पण तसं नाही. तुकोबारायांनी आपली कर्ज खाते इंद्रायणीत बुडवून टाकली, लोकांना खरी खुरी कर्जमुक्ती दिली. पती पत्नी या, पुन्हा अंगठे लावा, पुन्हा आधार कार्ड दाखवा, असला कार्यक्रम नव्हता तुकोबाराय. तुकोबारायांनी ठरवलं एकदा कर्जमुक्ती द्यायची की सरसगट सगळ्याच वह्या इंद्रायणीत बुडवल्या. नाही तर त्यांना काही कमी होतं का. लोक म्हणतात तुकोबारायांनी मग देवाजवळ श्रीमंती मागायची ना. अरे तुकोबाराय देवाजवळ गेल्यावर वासनाच उरत नव्हती काही मागायची. आपण देवाजवळ वासना घेऊन जातो, त्यांच्या अंतकरणात देव बघितला की वासनाच उडून जायची. काय मागावं काहीच नाही. घरून जरी ठरवून गेले, जातच नव्हते, पण गेल्या समोर देवाला बघितलं की काहीच मागायचं नाही, अशी रीत होती. त्यांना काय अशक्य होतं. पण लौकिकात सोने रुपये आम्हा मृत्तिके समान. त्यांना माहित आहे नाशिवंत गोष्टी मागून मागून आयुष्य मागाल, पण आयुष्य किती असेल, आयुष्य रावणा इतकं तर नसेल. आणखी एक अभंगच आहे ना, किती आयुष्य, हा हिरण्यकशिपू, हा एक अर्बुद साठी देखा. हा एवढं आयुष्य असणाऱ्याचं काय झालं. अहो हिरण्यकशिपूला एवढं वरदान होतं, मला स्त्रीच्या हातानं मरण नाही, पुरुषाच्या हातानं मरण नाही, घरात नाही, दारात नाही, तरी सुद्धा देव खांबातून प्रकट झाले आणि त्याला जावंच लागलं का नाही. मग नाशिवंत आहे, आयुष्य सुद्धा मागितलेलं, धन मागितलेलं आहे. या धनाचा न धरी विश्वास. ती ऊन सावलीचा खेळ आहे. आज एकाकडे धन असतं तर उद्या दुसरीकडे जातं. ते तुमच्यापाशी कायम राहायला आलेलं नसतं. ते तुम्ही बघा ना, आता 100 रुपये खिशात झाले दुकानदाराकडे जातात, दुकानदाराचे अमक्याला जातात, आपल्यापाशी राहत नाही. राहतं का. किंवा एखाद्या वेळ टिकून जरी राहिलं तर फार 2-4 पिढ्या राहील. पुढे आपल्या गावात विचार करून बघा किंवा परिसरात विचारून बघा, पूर्वीचे धनवंत लोक आज कंगाल झाले. आणि एखादा राजाचा रंकाचा राजा होतो. म्हणून या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवर छाया, याता याती न चुके मग भोगीशील काया. म्हणजे या लागी वैकुंठ नाथाच्या तू चिंती पारे पाया. म्हणून तुकोबाराय म्हणतात ते सोने रुपये आम्हाला मृत्तिके समान आहेत. म्हणून त्यांनी कर्ज खत बुडवली. कुठं, इंद्रायणीच्या डोहात. नको म्हणजे कर्जमुक्ती. किती लोकांना आनंद झाला असेल.
म्हणजे आता उरलो उपकारापुरता. तुकोबराने केवढा मोठा जगावर उपकार केला, त्या लोकांवर कमी उपकार आहे? म्हणून तुकोबराय म्हणतात आता उरलो उपकारापुरता. आम्ही उपकार करण्यासाठीच आलोत. कशासाठी आलोत? उपकारासाठी केले हे उपाय, उपकारासाठी केले हे उपाय, हे नेविना काय उपकारासाठी केले हे उपाय. आणि ए नेवीन काय चाड आम्हा. मग आम्हाला काय गरज आहे? कशासाठी केलं आम्ही? येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. आम्ही उपकारासाठी आलोत, आम्हाला बाकीचं इथल्या गोष्टीची गरज नाही. अहो आमचे विरोधकही असू द्या. आता रामेश्वर भट्ट काय कमी विरोधक होते का? तुकोबरायची निंदा केल्यामुळं रामेश्वर भट्टाच्या अंगाचा दाह झाला. दाहच शांत होईना, अंगाची आग व्हायला लागली. आता एवढी अंगाची आग व्हायला लागल्यानंतर कुणाकडे जावं? गंगेत स्नान केलं, थंड पदार्थ खाल्ले तरी अंगाची आग राहीना. मग शेवटी तुकोबरायकडेच यावं लागलं. तुकोबरायच्या अभंगाच्या म्हणण्यानं, वाचण्यानं आणि तुकोबरायच्या स्पर्शानंच कोणाचा दाह शांत झाला? रामेश्वर भट्टा. म्हणजे आपल्यावर जो अपकार करतो त्याच्यावर सुद्धा साधू उपकारच करतो, त्याचा बदला घेण्याच्या भानगडीत पडत नाही. क्षमा करतात साधू, क्षमा करतात. उदार अंतकरणानं अज्ञान म्हणून सोडून देतात. कोणी आपल्याला बोलला असेल, आपल्याला त्रास दिला असेल. अहो आता ज्यांच्या वह्या इंद्रायणीत बुडवल्या अभंगाच्या, त्यांच्यावर सुद्धा उपकार केला का नाही? पण आम्हा गांजी जन तरी का मेला नारायण. तुकोबराय म्हणले माझ्या वह्या बुडवल्यात ना देवा, एक तर मी कवित्व केलं का? तू माझ्याकडून बोलवून घेतलंस. आपुलिया बळे नाही बोलवत, कृपा सखावंत वाचा त्याची. तू बोलवून घेतलंस, लिहूनही घेतलंस, एवढा खटाटोप केलास आणि तुला वह्या बुडविण्यासाठी माझं एवढं आयुष्य घालवलंस. 13 दिवस तुकोबराय इंद्रायणीच्या डोहापाशी बसले. 13 दिवस उपोषण केलं. किती दिवस? 13 दिवस. आता साधूला जर त्रास झाला तर हरिजनाची कोणानं घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे. मग 13 दिवस वह्या बुडवल्यानंतर तुकोबरायने उपोषण केलं. ते नंतर देव प्रगट झाले आणि तुकोबरायचा गाथा पाण्यावर तारला. जळी दगडासहित वह्या तारियल्या जैशा लाह्या. तुकोबरायचा गाथा देवानं तारला, देवानं आणून दिला. म्हणून तुकोबरायावर एक प्रमाण आहे ना आपल्या ह्याच्यामध्ये, कोरड्याची काढून दाखविल्या शेकी, उदका माझी वह्या ठेवून या कोरड्या. हा, दावीने विश्वजना विठ्ठल विठ्ठल. आता तुम्ही म्हणाल वह्या तारल्या हे खरं आहे का? काही लोक म्हणतात ना, नाही नाही. संताजी जगनाडे महाराज होते अभंग लेखक तुकोबरायचे. संताजी जगनाडे तेली, त्यांनी लिहून ठेवले अभंग. तुकोबरायला देवाला तुकोबरायच्या वह्या तारणं अवघड आहे का? अहो तारी ऐसे जड उदका माझी दगड, तो हारे न करील ते काही. सांगा म्हणले तू काय करणार नाही, कारे लीन व्हा ना पायी. मग त्याला वह्या तारणं अवघड आहे का? म्हणजे नाहक शंका आहे. विठ्ठल विठ्ठल. अहो साधूच्या केसाला धक्का तर देवाच्या जीवाला धक्का असतो. इतका देव जपतो साधूला, देव इतका जपतो साधूला. किती? तळ हाताच्या फळाप्रमाणे जपतो. साधूला त्रास होऊ देत नाही. आम्हाला तो त्रास दिसतो साधूचा, आपल्याला वाटतं एवढा त्रास झाला, पण ते त्याचा त्रास मानूनच घेत नाही. हे त्यांचं विशेष आहे. तशी वृत्तीच त्यांनी बनवलेली असते. कशी? संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ. त्यांचं सदा सर्व काळ सुखातही समवृत्ती, दुःखातही तुटली हळहळ त्रिगुणाची. संतुष्ट हे चित्त सदा सर्व. त्यांची वृत्ती कशी असते तुम्ही बघा. रामायणामध्ये जर आपण पाहिलं तर आज रामाला राज्याभिषेक होणार होता. किती आनंदाचा क्षण आहे. आणि क्षणात रामाला सांगितलं की तुम्हाला वनवासात जायचं.
आता एकाच टायमाला दोन्ही प्रसंग आले, एक सुखाचा प्रसंग आणि लगेच दुःखाचा. पण रामाच्या चेहऱ्यावर थोडा सुद्धा दुःखाचा लवलेश नव्हता. त्याला म्हणायचं सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो विठ्ठला विठ्ठला. तुकोबरायच्या जीवनात तसे अनेक प्रसंग आले, पण तुकोबराय ते तुकोबराय सुख दुःखात समान, त्यांना सुख दुःख वाटत नाही. एक दिवशी सहज एक प्रसंग सांगितला जातो तुकोबरायच्या जीवनातला. तुकोबराय ऊसाची मोळी घेऊन येत होते आणि समोरून येत असताना आता लहान लहान मुलं मला एक ऊस द्या, मला एक ऊस द्या, प्रत्येकाला एक 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 ऊस तुकोबरायने वाटून टाकला. आता एकच ऊस राहिला. जिजाबाई लांबून बघत होत्या, घरी लेकरं आपले उपाशी आणि लोकावर उपकार करायला निघालेत मालक म्हणल्यावर थोडा राग आला. कोणाला? जिजाबाईला. आल्या आल्या इतका राग आला की आपले मालक भोळे ते भोळेच, यांच्या संग माझा संसार काय नीट होईल असं दिसत नाही असं वाटू लागलं. आल्या आल्या राग आला, घेतला ऊस आणि तुकोबरायच्या पाठीत मारला जिजाबाईला. त्या ऊसाचे 2 तुकडे झाले, नीट लक्ष द्या. 2 तुकडे झाल्यावर तुकोबराय म्हणले, पांडुरंगा किती माझ्या बायकोचं माझ्यावर प्रेम आहे. एकच ऊस होता ना, आम्ही खाणारे दोघं होतो. जिजाबाईला म्हणतात, हा एक तुकडा तुला घे आणि एक मला. बरं झालं मी विचार करत होतो 2 ऊस नाहीत, कुठून आणायचे दोघाला 2, तू बरोबर वाटणी केलीस, तुला एक मला एक. आता अशा माणसाला कोण दुःखी करू शकेल का? जगातला कोणीच अशा माणसाला दुःखीच करू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही आम्ही काही प्राप्ती झाली, आपल्या मनासारखं झालं की सुखी होतो, मना वेगळं झालं की दुःखी होतो. लगेच आपल्या मनाचा कलर बदलतो. त्यांच्या वृत्तीत फरक पडत नाही. त्याला म्हणायचं द्वंद्वातीत असतात संत. कसे असतात? द्वंद्वातीतो विमत्सरा. द्वंद्वातीत असतात ते, द्वंद्वाला पार केलेले संत असतात. आपल्यासारखे द्वंद्वात वावरत नाहीत ते. म्हणून तुकोबराई म्हणतात ना, ऐशीवर मे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटो, अंतरीच्या खुना प्रगटो, होईन सेवक कुणाचा, जीही द्वंद्वाधिक दुराविले. आपलं चालू आहे द्वंद्वातीत संत असतात. ऐशीवर मे मज दावे नारायणा. आणि मला असं सांग देवा, मला असं द्वंद्वातीत कसं होता येईल, कोणत्या पुण्यानं त्यांची भेट होईल अशा संतांची. कोणत्या? जीही द्वंद्वाधिक दुराविले. हे द्वंद्व पार केलेले संत, मग ते मलाही शिकता येईल म्हणून अंतरीच्या खुणा प्रकट होईल. जशा तो अर्जुनाला अंतरातल्या खुणा गीतेमध्ये सांगितल्यास ना, स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू आणि गीता हा प्रश्नो अर्जुनेशी. तू अर्जुनाला किती गुह्य सांगितलंस, ते गुह्य मला सुद्धा सांग, असं गुह्य मला सांग. कारण का?
उपदेशिली गीता सुखी केले पार्था आणि जन्म मरण वार्ता खुंटविली. तसं मलाही सांग, मलाही द्वंद्वातीत. म्हणून साधू असं शिकतात, द्वंद्वातीत असतात, त्यांना सुखदुःखाचा लेश नसतो. असं तुकोबरायचं जीवन निर्मळ स्वच्छ गंगेच्या पाण्यासारखं असे साधू असतात. चित्त जैसे गंगाजल. विठ्ठला विठ्ठला. आता तुकोबरायच्या जीवनचरित्रामध्ये तुकोबराय म्हणतात, मी कसा घडलो. आरंभी कीर्तन करी एकादशी. सुरुवातीला मी एकादशीचं कीर्तन करायचो. नवते अभ्यासी चित्ताधी. तेवढं काही जमायचं नाही, पण काही पाठ केली संतांची उत्तरे. विश्वास आदरे करुनिया. गावे त्यांचे धरावे द्रुपद. असं गायचं म्हणले तुकोबराय. मग नंतर मला दुष्काळ पडला. त्यांच्या जीवनाची स्थिती सांगतो. दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान. स्त्री एके अन्न करिता मेली. एकाचड एक संकट आले, एकामागून एक संकटाची साखळीच. पहिली पत्नी रखुमाबाई मेली की मुलगा आहे, त्या पत्नीला दमा झाला, पत्नी मेली. दुष्काळ पडला, खायला अन्न नाही, मुलगा गेला. मग व्यापारही बुडाला, दुकानाचंही दिवाळं निघालं. आता काय म्हणजे तुकोबरायला असं वाटू लागलं की एवढा दुःखाचा डोंगर आला. मग तुकोबरायला विरक्ती प्राप्त झाली. आणि विरक्ती प्राप्त झाल्याशिवाय, विरक्ती ज्ञानाचा ठेवा, विरक्ती वैराग्य मनाला आल्याशिवाय माणूस भगवंताकडे जातच नाही. ह्या प्रपंचाचा वीट यावा लागेल, भोगाचा सुद्धा वीट यावा लागेल. विटले हे चित्त प्रपंचापासून. त्याचा वीट आल्याशिवाय भगवंत आवडत नाही. भोगाचा वीट यावा लागेल. किती भोग भोगावेत, किती दिवस भोगावेत, किती वेळा जन्म यावे असं वाटलं पाहिजे. किती दिवसात ह्या फेरा कधीपासून माहीत नाही. किती या संसारानं आमची फजिती केली, किती संसारानं फजिती केली आहे. एका जन्मात नाही, किती जन्मात केली आहे की माहीत नाही. आताच्याहूनच बघा ना, आता प्रपंचात किती फजिती आहे. एवढी फजिती व्हायची दरवेळेला, याच्यापेक्षा एकदा मुक्त होलेलं बरं, झालेलं बरं मुक्त असं वाटलं पाहिजे मनाला. वैराग्य, तेव्हा माणूस देवाकडे येतो. फुकट लगेच येतो का? लगेच देवाकडं कोणीच येत नाही. वैराग्य मनाला शिकवलं म्हणले तुकोबराय मी. आणि वैराग्य शिकवल्यावर मग मात्र माझं मन देवापासून कुठं जाईना गेलं. मग आता कोटे धावे मन तुमचे चरण देखलिया. वैराग्य नव्हे सोपारे. वैराग्य सोपं आहे का? शिकवलं, पण मी मनाला वैराग्य शिकवलं आणि प्रपंचातलं चित्त काढून टाकलं. प्रपंचात चित्तच ठेवलं नाही. देहानं प्रपंच केला आणि मनानं परमार्थ. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. मग तुकोबराय भंडाऱ्या डोंगरावर जाऊन भजन करू लागले. तुकोबरायला कवित्व सुचलं. तुकोबरायने कवित्व केलं. 4092 अभंग लिहिले, आज रोजी उपलब्ध. आता जर तुम्ही अभंग वाचले तर त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे अभंग तुकोबरायने वेगवेगळ्या प्रसंगात लिहिलेले. कमीत कमी गाथा जर नीट वाचला तर आपला माथा व्यवस्थित होतो. म्हणून गाथा पारायण केलं पाहिजे. तुकोबरायने जीवनाचं सारच गाथ्यात सांगितलं. त्याच्या अगोदर फार अवघड होतं. तुकोबरायच्या अवताराचं एक वैशिष्ट्य आहे की आपल्याला सोपं करून सांगितलं त्याने. त्याच्या अगोदर संस्कृत होतं 12व्या शतकात, पण संस्कृताची गाठी उघडवणी ज्ञानदृष्टीने केली से मराठी गीतादेवी. ज्ञानोबरायांनी मराठीत प्राकृतमध्ये ज्ञानेश्वरी केली, तरी लोकांना समजेना. मग 16व्या शतकात तुकोबराय म्हणले हे ज्ञान संस्कृत पंडितांना समजू जाणार, पंडिताला पंडित राहू द्या, पण आपण असा एक मार्ग दिला पाहिजे जो सामान्य जनतेला समजला पाहिजे आणि सामान्य जनतेचाही त्याच्यात उद्धार झाला पाहिजे. म्हणून तुकोबराय म्हणतात आता आम्ही त्या वेदांचा अर्थ घासून घासून काढू आणि तो सामान्य जनतेला देऊ. तुकोबरायच्या अवताराचं वैशिष्ट्य आहे वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा आणि एरानी वाहा भारमात. तुम्ही आता माथ्यावर भार वाहत बसा म्हणले. भार धनवाही मजुरीचे. जसं एखादा मजूर पैशाचे पोते नोटाचे बंडलं एका पोत्यात भरले आहेत आणि ते ट्रक ना ट्रक वागवाला आहे, पण त्याच्यातले पोत्यातले त्याला काय पैसे मिळणार आहेत का? फक्त ते पोतं वागवल्याचे 5 रुपये मिळतील. पाठीवर काय? धनाचे पोते. मग भार धनवाही मजुरीचे काय उपयोग आहे? तसलं धन ज्यांना व्हायचं ते वाहू द्या म्हणले. आम्ही त्याचा अर्थ काढणार आणि काढला तुकोबरायनं. काढोनिया वेद केले फोल, काढोनिया गुह्य
त्याच्यातलं गुह्य काढलं, वेदांच्या गुहेत जाऊन त्याच्यातलं गुह्य गुपित सिक्रेट काढलं आणि सामान्य जनतेला मुक्त हस्तानं देऊन टाकलं तुकोबराय. वेदांचा अर्थ तुकोबरायांनी काढला आणि आपल्यापर्यंत आला. मग आपल्याला वाटलं काय वेदांचा अर्थ आहे, तर तुकोबराय एका ठिकाणी म्हणतात काय वेदांचा अर्थ आहे. वा वा वा, माईक द्या, माईक द्या त्यांना. वेदांचं सार सांगितलं. काय सांगितलं तुकोबराने? वेदांचं सार काय असेल? वेदानंत बोलिला, अर्थ इतुकाची शोधिला किंवा काढिला. महाराजांनी सांगितलेला कोणता अर्थ काढला वेदामधून तुकोबराने? विठोबासी शरण जावे. शरण जायचं ते या जगामध्ये एकमेव पांडुरंग परमात्म्याला शरण जा, भगवंताला शरण जा, एवढं एक वेद सांगतो. आणि निज निष्ठा नाम गावे. कुठेही राहा, नामाला काय तोटा आहे का? येथे काही कष्ट न लागती. कुठेही कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही कष्ट नाहीत. सोपं साधन सांगितलं. वेदांचा अर्थ गुह्य काढून सांगितलं. काय अवघड आहे याच्यात? मग का लोक घेत नाही? त्याचं कारण सर्वत्र दुर्लभ विरळा झाली. एखादा तो समजू शकतो ना की एवढं कार्य तुकोबरायांनी आपल्यासाठी सोपं केलं, मग आपण निदान त्या कार्यामध्ये यावं तरी लागेल ना. गंगा जवळून वाहते, पण डुबकी तरी कुणाला मारावी लागेल? स्वतःला पवित्र होण्यासाठी. तसं या भक्ती मार्गामध्ये जो येईल त्याचा उद्धारच होणार म्हणले तुकोबरा. त्याचा उद्धार होणार नाही असं होईल का? तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला, नाही ऐकिला ऐसा कोणी, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुकोबरायचं जीवनच असं आहे, कितीही सांगा वेळ संपून जाईल. तुकोबरायच्या जीवनाचा परामर्श घेत असताना तुकोबरायने आपल्यासाठी हे कार्य केले. एवढा मोठा उपकार जगावर केला हे विसरला नाही पाहिजे. आजच्या दिवशी तुकोबरायचं कृतज्ञ स्मरण झालं पाहिजे, कृतज्ञतापूर्वक. आपल्यावर त्यांचे उपकार आहेत. आज आपण इथं कीर्तनात बसलो ते तुकोबरायचे उपकार आहेत, साधू संतांचे उपकार आहेत. आज तुम्हाला कीर्तन भजन तरी ऐकायला मिळतं. सामान्य लोकांचा वाली कोण होता? 16व्या शतकात तुकोबराय सामान्यांचे वाली झाले आणि आपल्याला खरा धर्म समजून सांगितला तुकोबरायने. हेची आमा करणे काम, बीज वाढवावे नाम. नाम रूपासारखा सोपा मार्ग दिला हो. म्हणजे यज्ञ दान करणाऱ्यापेक्षा सोपा मार्ग दिला. स्वर्ग प्राप्त करण्यापेक्षा, तप करण्यापेक्षा एवढं माणसाकडं, सामान्य माणसाला एवढं ज्ञानही नाही. अज्ञानाला सन्मार्गाला लावायचं होतं. एवढा मोठा समाज भगवत चिंतनाकडे लावणं सोपं आहे का? उभा महाराष्ट्र पिंजून काढला तुकोबरायांनी. एवढा मोठा समाज भक्ती मार्गाकडे लावला. एका माणसाला जर देवाकडे नेलं आपण तर त्याचं पुण्य लागत असतं. दाता तोची एक जाना, नारायणा स्मरवी. नारायणाचं स्मरण सर्वांकडून ज्यानं करून घेतलं तो मोठा दाता असतो. सगळ्यात मोठा दाता तो आहे.
म्हणून नारायणाचं स्मरण करा. कोणी जरी विचारलं तुकोबरायला तर तुकोबराय म्हणतात देवाला विसरू नका घरी, देवाला शरण जा. हेच वेदाचा अर्थ आहे, सोपा. तुकोबराय म्हणतात ना, उत्तम त्या याती उत्तम त्या याती देवा शरण अनन्य गती, देवा याती. कोणत्या याती उत्तम? ज्या देवाला शरण गेल्या, बाकीच्या नाही. देवा शरण अनन्य गती, म्हणून विठोबाशी शरण जावे, कारण त्या याती उत्तम म्हणतात तुकोबराय. भाग्यवंत म्हणत आहे त्यांना आम्ही भाग्यवंत म्हणू. कुणाला? शरण गेले पंढरीराया, पंढरीरायाला शरण गेले ना ते भाग्यवंत. तरले तरती हा भरवसा, त्यांचा उद्धार होणार, तरुण जाणारच ते. नामधारकाचा ठसा विठ्ठला विठ्ठला म्हणून असा हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. तुकोबरायांनी वाढवला. त्यांच्या अवतार कार्यामध्ये भक्ती मार्गाचा त्यांनी प्रसार केला. म्हणून तुकोबराय अनेकांना चॅलेंज देतात, आव्हान देतात. काय? की घोटविन लाळ, मग सांगितलं ब्रह्मज्ञान हाती. ब्रह्मज्ञानी माणसाला सुद्धा असं वाटेल, अरे ब्रह्मज्ञानात काय पडले, तुकोबरायच्या कीर्तनात जावं. ब्रह्मज्ञान एवढं अवघड. ब्रह्मज्ञान सोपं आहे का? ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी, तरी का हिमपुटी वेदशास्त्रे. शास्त्राचे भांडण तपतीर्थाटन, पूर्वीचे ब्रह्मन याजसाठी. एवढं अवघड आहे. याजसाठी तप, याजसाठी जप, याजसाठी व्यासे ही अमुप ग्रंथ केली, याजसाठी संत पाये हे सेवावे, आणि तरीच तरावे तुका म्हणे. एवढं अवघड आहे ब्रह्मज्ञान हे लेकुराच्या गोष्टी. एवढं ब्रह्मज्ञान कळणं सोपं आहे का? नाही. पण त्या ब्रह्मज्ञानाला तुकोबराय म्हणतात आम्ही लाळ घोटायला लावू. आमच्या भक्ती मार्गातला रस बघून त्याच्या जिभेला पाणी सुटेल, आणि जिभल्यासाठी ब्रह्मज्ञानी म्हणेल काय पडलंय ब्रह्मज्ञानात, तुकोबरायच्या भक्ती मार्गात जाऊ. एवढा अधिकार तुकोबरायांचा. विठ्ठला विठ्ठला. मग एखादा मुक्त आला तर मुक्ताला वाटेल मुक्तीमध्ये काय पडले. आपण तुकोबरायच्या कीर्तनात जाऊ. कीर्तनात हा रस आहे. मुक्ती सोडून, मुक्ती नको म्हणतात. भय नाही जन्म घेता, मोक्ष सुखा हनवला नको, मुक्ती नको. मग तुकोबरायच्या कीर्तनात मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. आत्मस्थिती जे आत्मनिष्ठ लोक आहेत त्यांची सुद्धा, त्यांनाही वाटेल इकडंच जाऊ. असं तुकोबरायांनी सोपा मार्ग दिला, एवढा सोपा. पुढे तुकोबराय म्हणतात कुणाकुणाला आम्ही उन्ह आणलं, त्या साधनांना उन्हेपणा आणला. देव तर म्हणतात ना, यज्ञोदानम तपश्चैव पावनानी मनसीनाम. हे पावन करणारे साधनं आहेत, पण सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरचे आहेत. एका पायावर उभा राहून तप करणं होतं का? इथं कीर्तनाला 2 तास उभं राहिलं तर घड्याळकडे बघतात माणसं, कधी सोडतील. तप सोपा आहे, जप सोपा आहे, यज्ञ सोपा आहे. एक जरी मंत्र इकडे इकडे गेला तरी मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेळा. इतका अवघड आहे. थोडं सुद्धा जमत नाही. ऋत्वी जाणावे लागतात. आणि शास्त्रार्थाप्रमाणे तस्मात शास्त्रम प्रमाणम ते कार्याकार्य व्यवस्थितो. इतका अवघड आहे. शास्त्रानुसार झालं पाहिजे. एवढ्या क्रिया. नामाला अहो तोंडही नका धुऊ द्या ना, आंघोळही नका करू द्या, तरी नामाला अडचण नाही. पण त्याला मात्र सुचिरभूत असल्याशिवाय आणि ब्रह्मनिष्ठ असल्याशिवाय बरोबर तसे ऋत्वीजच आणावं लागतील, आणि तेवढे भेटलेच पाहिजे, तरच तो यज्ञ पूर्णत्वास जातो. इतका अवघड आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात सांडवीन तपोनिदा अभिमान आणि यज्ञ आणि दान लाजवीन. लोक ह्या भानगडीतच पडणार नाही. नको रे बाबा, हे एवढं अवघड म्हणले अंगावर येतं. ते बरं तर बरं, नाही तर अंगावर येतं. त्याच्यापेक्षा नाम सोपं
आणि नामाच्या साधनेत राहो, एवढं आम्ही ह्या भक्ती मार्गात तुकोबरायचं हा पुरुषार्थ. जेने केला पुरुषार्थ म्हणजे कोणता पुरुषार्थ, तर यज्ञ आणि दानाला सुद्धा लाजवलं असा पुरुषार्थ तुकोबरायांनी केला. विठ्ठला विठ्ठला. मग एखादा म्हणेल भक्तिभाग्य सीमा साधीन पुरुषार्थ, चारी पुरुषार्थ आम्ही ह्याच मार्गात साध्य करू, म्हणजे प्रपंचात राहू आणि चारी पुरुषार्थ साध्य करू. आम्हाला ब्रह्मनिष्ठ राहायची सुद्धा गरज नाही आणि जंगलात जायची सुद्धा गरज नाही, संन्यासी व्हायची सुद्धा गरज नाही. का? आमच्याकडे असा भक्ती मार्ग आहे, त्याच्यात आम्ही साधीन पुरुषार्थ, चारी पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष चारी आम्हाला मिळालेच पाहिजे असा आमचा मार्ग आहे. साधा मार्ग आहे का? देवानं ह्या मार्गाला अनुसरलं म्हणून आम्ही तोच मार्ग अनुसरला. वेदमार्गे मुनी गेले, ज्या मार्गानं वेद मार्गानं मुनी गेले त्याच मार्गानं तेनेची पंथे चालू जाता. कारण आम्ही आलोतच लोकांना वाट दाखवायला. तुम्हाला जर म्हणलं अहो धानोऱ्याकडे कोणता रस्ता जातात, तुम्ही जर इकडला रस्ता दाखवला परभणीकडला तर मी पोहोचेल का धानोऱ्याला? म्हणून तुकोबराय म्हणतात आम्ही वाट दाखवायला आलो तर नीटच दाखवू, अशी वाट दाखवू की डायरेक्ट वैकुंठाला जाईल. कशी वाट दाखवू? शॉर्टकटमध्ये वैकुंठाला जाता येईल. हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता, रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा, अशी सोपी वाट आम्ही तुका म्हणे सोपी केली पा. उगच लोकायला इकडून तिकडून असं भुलवणार नाहीत आम्ही. कपट काही नेणे एका भुलवायाचे लोकाला आम्ही नेनती काही टानाटोना तसलं आमच्याकडे नाही. सोपं साधन, उघडा मंत्र जाणार रामकृष्ण हरी म्हणा, झाकून बी नाही काही. असा भक्ती मार्ग तुकोबरायांनी दिला म्हणून जेने केला हा पुरुषार्थ. विठ्ठला विठ्ठला. मग तुकोबरायांनी जीवनभर परमार्थ केला. आता तुम्हाला मागेही सांगितलं मी 5 अवतारात तुकोबरायांनी भजन केलं. थोडक्यात सांगतो म्हणजे सत्ययुगामध्ये प्रल्हाद होते, त्रेतायुगात अंगद, द्वापार युगात उद्धव, कलियुगात नामदेव आणि पुन्हा नामदेवच पुन्हा तुकोबराय झाले. जे जे झाले अवतारण तुका त्यांचे बरोबर. तरी सुद्धा घेईन मी जन्म याजसाठी म्हणतात. कंटाळा नाही, कारण हा मार्गच त्यांना एवढा प्रिय आहे लोकांना. कारण नाचू कीर्तनाचे रंगी आणि ज्ञानदीप लावू जगी. सगळ्या जगात आम्ही ज्ञानदीप लावू, जसा व्यासांनी लावला. प्रजा आली तो ज्ञानमय प्रदीपा. पूर्ण भारतभर कुणी? व्यासांनी. व्यासांचे जगावर उपकार आहेत साधू संत. 18 पुराणं, महाभारत, वेदांचे 4 भाग करणं हे अवघड दुष्कर कार्य व्यासांनी केलं. म्हणून नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे. त्यांनी हे केलं. हे संतांचं कार्य असतं. तेच कार्य तुकोबरायांनी पुढे व्यासांचा मागोवा घेतो, जसं ज्ञानोबराय म्हणले तेच कार्य भागवत धर्माचं तुकोबरायांनी चालू ठेवलं. म्हणून तुम्हा आम्हाला हा संप्रदाय मिळाला. जरा संतांचे उपकार ठेवा आणि या भक्ती मार्गात येऊन आपला उद्धार करून घ्या. विठ्ठला विठ्ठला. परिणाम असा गोड होतो की तुमचा अंतकाळ चांगला होतो. जीवनभर परमार्थ केला ना, जीवनभर जर परमार्थ केला तर अंती वासुदेव पण आद्य छंदे. अंती वासुदेव पण डायरेक्ट शेवटीला परमार्थ साध्य होतो का? बालपणापासून परमार्थात मन लावावं लागतं, तेव्हा कुठं शेवट गोड होतो. शेवट तो होतो तुझियाने गोड आणि म्हणून चाड धरुनी राहिलो. म्हणून तुकोबराय म्हणतात मला माहीत आहे की शेवट गोड व्हायचा असेल तर परिणाम तुकोबरायने एवढा पुरुषार्थ केला, त्याचा परिणाम तुकोबरायला न्यायला विमान आलं. आता थोडक्यात वेळ संपत आला. परिणाम काय झाला? जीवन गोड झाला. अंतकालेच मामेव जसं आपण म्हणतो तेवढ्याच ह्याच्यात नाही, तुकोबरायने जीवनभर परमार्थ केला आणि त्याचं फळ तुकोबरायला शेवटी आलं. मग शेवटी तुकोबरायला चिन्ह दिसू लागले की आता देवच मला न्यायला यायला. एवढं गोड फळ माझ्या पदरात पडले, एवढं गोड म्हणजे शेवट गोड झाला माझा. याजसाठी केला. कशासाठी? शेवटचा दिस गोड व्हावा. आजचा माझा दिवस म्हणजे फाल्गुन वद्य द्वितीया सगळ्या लोकांनी बघावा आणि गोड व्हावा म्हणून मी एवढा अट्टास केला होता. तो अट्टास आता थांबवतो म्हणले. आता मला न्यायला देव येणार आहेत. आता तुम्ही माझ्यावर कृपा असू द्यावी. अभंगाचं प्रथम चरण. वेळ संपला.
तुकोबराय कीर्तनातून सगळ्यांना विनंती करतो की मी जन्मभर परमार्थ साधना केली, तुम्ही माझ्यासोबत राहिलात, किती प्रेम मला दिलं, या प्रेमात मी राहू इच्छितो, या ऋणात राहू इच्छितो, तुम्ही आता माझ्यावर कृपा असू द्यावी. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. आता अशीच कृपा आमच्यावर राहू द्या, आम्ही आता मात्र जातो, असं तुकोबराय विनंती करतात सगळ्यांना. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी. सकळा सांगावी विनंती माझी, सगळ्यांना माझी विनंती आहे, सगळ्यांना सांगा आम्ही जात आहोत आता. का? कारण जास्त वेळ लावू नका, देव येऊन उभा राहिला. अभंगाचं ध्रुवचरण. तुकोबराय म्हणतात आता जास्त वेळ करण्यात अर्थ नाही. का? देव समोर आलेत, आता देवाला किती वेळ उभा करावं. पुंडलिकानं युगे 28 उभा केलं विटेवर, भक्तीच्या सामर्थ्यावर. मी तसं करणार नाही, आता मला देव आलेत, आता खूप उशीर झालाय, आता तुम्ही कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद, आता मला जाऊ द्या, आता कृपा असू द्या. आता मज जाणे प्राणेश्वरा सवे, मी माझिया भावे अनुसरलो. आता देव आलाय, वाडवेळ झाला, उभा पांडुरंग समोर, मला पांडुरंग आलेला दिसतोय. वैकुंठा श्रीरंग बोलावितो, देव मला बोलावत आहे, तुकोबा वैकुंठाला चला, म्हणून देव आलेले आहेत. त्याच्यामुळं जास्त आता उशीर करू नका, माझ्यावर कृपा असू द्या आणि मला आता वैकुंठाला सदेह म्हणजे देहासहित जाऊ द्या, अशी तुकोबराय विनंती करतात. विठ्ठला विठ्ठला. शेवटचे धन्य उद्गार असतात बरं. एखाद्या माणसाची साधना फळाला आली की तो म्हणतो, गुरुजी अहो मी हे काम धरलं होतं, पूर्ण झालं बघा, मला खूप आनंद झाला. तसं तुकोबराय म्हणतात, जीवन माझं पहिल्यांदा मला वाटत होतं, तुका म्हणे नास दिसे झाल्या वेचाचा, पण आता तसं वाटत नाही, तुका कौतुक वाटे झाली या वेचाची. आता देव आला म्हणजे माझं अंतिम साध्य मला मिळालं. जसं एखाद्या विद्यार्थ्यानं खूप मेहनत करावी आणि त्याचं इच्छित साध्य त्याला मिळावं. समजा त्याला डॉक्टर व्हायचे तर त्याचा नंबर डॉक्टर, त्याला प्रवेश मिळावा मेडिकल कॉलेजला, कुणाचं इंजिनियर होण्याचं स्वप्न असेल त्याला ते मिळावं, कुणाला कलेक्टर व्हायचं असेल त्याला ते मिळावं, म्हणजे त्यानं धरलेलं काम त्याचं उद्दिष्ट साध्य झालं. तितका आनंद उद्दिष्ट साध्य झाल्याचा होतो. उद्दिष्ट पूर्तीचा जो आनंद आहे तो तुकोबराय म्हणतात, मला मात्र आता कौतुक वाटते, कौतुक वाटे झाली या वेचाचे. मी जे नामचिंतनात आयुष्य घातलं ना ते अजिबात वाया गेलं नाही. त्याचा परिणाम गोड काय झाला, वाडवेळ झाला, उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. मला सदेह वैकुंठाला देव नेणार आहे, माझा पांडुरंग नेणार आहे. हे माझं फळ काय कमी आहे? अहो हे कुणालाच मिळत नाही. वैकुंठ ब्रह्मादिकांना दुर्लभ आहे, ते मला मिळालं. आणि एवढ्या मोठ्या आपुल्या पदी बैसविले, एवढं मोठं पद मला देवानं दिलं. माझा सामान्य तुकोबा कुणब्याचा, बरे झाले देवा कुणबी केलो, नाही तरी दंभेची असतो मेलो. मग अशा माणसाचा एवढा अधिकार देवानं आपल्यासोबत घ्यावं आणि देव अंतकाळात तुकोबरायला वैकुंठाला घेऊन जावेत, याच्याहून मोठं या जन्माचं सार्थक काय? या जन्माचं माझ्या सार्थक झालं म्हणतात. आणि आता मात्र मला कुठलंही भय नाही, भय नाही मला. आता देवासोबत मी जाणार, तुम्ही मात्र आता चांगलं राहा, कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण. ज्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्याच्यानुसार चालण्याचा प्रयत्न करा. कारण संत मार्ग दावून जातात. यद्यदाचरती श्रेष्ठ तत्त देवेतरो जना सयत प्रमाणम कुरुते आणि लोकस्तदनु वर्तते. लोक त्याप्रमाणे वर्तन करतात जसं साधून केलं.
म्हणून त्या पद्धतीनं आपण चालतो आणि आपलाही एक दिवस शेवट गोड व्हावा अशी आपण भगवतचरणी प्रार्थना केली पाहिजे. साधनेत राहिलं पाहिजे, नुसती प्रार्थना नाही. अखंड खंडेना जीवन, सतत रामकृष्ण हरी, सतत जप, सतत देवाच्या चिंतनात आणि स्वच्छ चारित्र्य असलं पाहिजे. चारित्र्य कसं असलं पाहिजे? स्वच्छ. परमार्थ साधनेत जे जे बारकावे संतांनी सांगितले ते जीवनात उतरले पाहिजे. परमार्थ वर करणी नसावा. तुका म्हणे नको वरपंग देवा, घे माझी सेवा भाव सुद्धा. जीव तोडून परमार्थ केला पाहिजे, कारण ह्याच जन्मात करता येणार आहे, पुन्हा नाही. अनेक हे ज्ञान नाही कोठे. लोकाकडे पाहून परमार्थ करूच नका. स्वतःच्या उद्धारासाठी मला परमार्थ करायचा आहे आणि जीव तोडून करायचा आहे. आणि एक दिवस तुकोबरायासारखा माझा शेवट गोड झालाच पाहिजे. एका तरी जन्मात देवानं मला सखा म्हणावं आणि आपलंसं करावं, हा जीवनाचा शेवट गोड आहे. विठ्ठला विठ्ठला मग तुकोबराय शेवटी धन्य उद्गार काढतात. अभंगाचं तिसरं चरण. अंतकाळी विठो आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. म्हणजे देहासहित तुकोबराय वैकुंठाला गेले, त्याचा अर्थ आहे कुडी सहित झाला गुप्त तुका. तुकोबराय देवासोबत सदेह वैकुंठ गमन तुकोबरायांनी केलं. असा गोड प्रसंग आज फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकोबरायच्या जीवनात हा शेवट गोड झाला. आपल्याही जीवनात असा गोड व्हावा. सर्वांनी या बीजेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि तुकोबरायचं जीवनचरित्र आणि सदेह वैकुंठ गमनाचा प्रसंग ऐकला. सर्वजण धन्य आहेत, कारण इथं गाते श्रोते पाहते चतुर्विनोदी दुश्चिते या सकळा ते विनवणी करा विठ्ठल स्मरण. मग करा एकदा विठोबार
आजचे आयोजक जे आहेत त्यांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. सर्व गावकरी मंडळीला, माता भगिनी, श्रोते, सर्व आमची भजनी मंडळी नेहमी माझ्यावर प्रेम करतात, आज आवर्जून उपस्थित आहेत. वयोवृद्ध आहेत, तपोवृद्ध आहेत, ज्ञानवृद्ध आहेत, तरीसुद्धा माझ्यासारख्या मज पामर आहे काय थोरपण ऐकून घेतात. किती या गावाचं एक भाग्य आहे. अनेक दिवसापासून ही ज्ञानगंगा म्हणजे इथं तुम्हाला वेदांत ऐकायला मिळतो आणि तुम्ही एका सामान्य माणसाचं ऐकतात. पण पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती, नोहे अंगभूत युक्ती. नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमचे कृपेचे पोषणे, जन्मोजन्मी तुका म्हणे, या न्यायानं तरी न्यूनते पुरते अधिकही सरते, करुणी घ्यावे तुमते विनवितो असे. उपस्थित सर्व भजनी मंडळाला धन्यवाद देतो मनापासून. विनेकऱ्यांना धन्यवाद. सुंदर मृदंग वाजवलं, मृदंग वादकांना धन्यवाद. उपस्थित तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांना धन्यवाद. भाविक भक्तांना धन्यवाद. माता माऊल्यांना धन्यवाद. या कार्यक्रमासाठी ज्यांनी तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, ज्यांनी सहाय्य केलं त्या सर्वांना धन्यवाद देतो. कुणाचं नाव विसरलं असेल पाटील तरी क्षमा असावी. सर्वांना धन्यवाद देतो. असाच आपल्याकडून परमार्थ व्हावा अशी भगवत चरणी आपण मागूया. आणि आजच्या दिवशी या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली